एकीकडे सरकार सांगते आहे की मुंबईमध्ये गृहनिर्माणासाठी किंवा गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध नाहीत आणि दुसरीकडे मात्र अदानी समूहाला खैरातीप्रमाणे जमिनी वाटल्या जातात किंवा जणू मुंबईचा सातबाराच अदानी समूहाच्या नावावर किंवा अदानीच्या नावावर करण्याचा पण किंवा शपथच या सरकारने घेतले का असा प्रश्न आज नक्कीच उपस्थित होतो. दररोज आपण बातम्या पाहिल्या जातात. आज ही जागा धारावी प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी समूहाला दिली गेली, ती जागा दिली गेली. आत्ताच कुर्ल्या सारख्या ठिकाणची 81 एकर जागा काहीतरी त्याला दिली गेली. मग अशाच एका प्रकारचं आमच्या काही गिरणी कामगार संघटनांकडून कांजूरमार्गच्या जागेचं किती वेळा निवेदन देण्यात आले की कांजूरमार्गची जी 250 एकर जागा आहे ती गिरणी कामगारांसाठी आरक्षित करा. तिथे मात्र तुमच्या हातपाठी खेचले जातात. आपण ह्याच मातीत जन्माला आलो आहे आणि ज्या मुंबईमध्ये आपण मुंबई करतो किंवा ज्या मुंबईसाठी तुम्ही जीव घालवताय, उद्या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी तुमची नको ती यंत्रणा कामाला लावली जाते आणि पण त्या मुंबई घडवणारा, ती मुंबई उभी करणारा गिरणी कामगार मात्र स्वतःच्या हक्कापासून जर वंचित राहत असेल, उपेक्षित राहत असेल तर जनाची नाही पण मनाची लाज तरी बाळगून आता येणाऱ्या अधिवेशनात एक धोरणात्मक निर्णय राबवून गिरणी कामगारांचा प्रश्न मात्र सोडवण्याची जबाबदारी किंवा आपल्या चुकांचं प्रायचित्त करण्याचं काम मात्र या सरकारने आता केलं पाहिजे.